सध्या जिल्हा परिषदेवर कोणाचा अध्यक्ष बसणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलंच आहे। पण त्यासोबतच 16 मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीकडेही सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय। नुकताच राज्यसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालंय। गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार यांच्या राज्यसभेच्या गणितावर चर्चा सुरू असताना आता भाजप पक्ष इथे कोणकोणत्या चाली खेळणार आणि कोणकोणती नावं सध्या चर्चेत आहेत याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। यामुळे भाजप राज्यसभेवर नेमकं कोणाकोणाला खासदारकीची संधी देणार याबाबतच जोरदार चर्चा रंगली आहे। मग चर्चा रंगली आहे तर आपण ही चर्चा करूयाच की। चला व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच बोलूयात, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत। नुकताच निवडणूक आयोगानं राज्यसभेचं निवडणूक वेळापत्रक जाहीर केले। येत्या एप्रिल महिन्यात अनेक राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे। त्यामुळे आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पार पडेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि लगेचच निकाल जाहीर होतील। महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर सध्या राज्यसभेतील 7 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे। यात खुद्द शरद पवार गटातील फौजिया खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रियंका चतुर्वेदी, भाजपमधील भागवत कराड आणि धैर्यशील पाटील, तर काँग्रेसमधल्या रजनी पाटील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले अशा 7 जणांचा समावेश आहे। शिवाय सुनेत्रा पवार यांनी देखील राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे त्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागेल अशी चर्चा रंगली आहे। मात्र यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। दुसरीकडे शरद पवार पुन्हा राज्यसभा लढवतील की नाहीत याबाबत संभ्रम कायम आहे। पण गणित पाहायला गेलं तर जर शरद पवार निवडणूक लढवणार असतील तर ते तेवढ्याच मर्यादित संख्याबळावर महाविकास आघाडीला संधी आहे। अन्यथा शरद पवार यांना सोडून महाविकास आघाडीकडून फक्त एकच उमेदवाराला पाठवण्याची शक्यता दिसते आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे राज्यसभेतील संख्याबळाचं कठीण गणित। म्हणजे भाजपकडे सध्या 137 आमदार आहेत, शिवसेना शिंदे गटाकडे 60, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे 41 आमदार आहेत। म्हणजेच महायुतीकडे एकूण बऱ्यापैकी संख्याबळ आहे। तर महाविकास आघाडीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट 10, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट 20 आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे 16 आमदार आहेत। आणि राज्यसभेचा कोटा साधारणतः आहे 37.5 इतका आणि रिक्त जागा आहेत 7 आणि या गणितानुसार महायुतीचे 6 उमेदवार अनामत निवडून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीला फक्त एकच उमेदवार निवडून आणता येण्याची शक्यता आहे। आता हे सगळं गणित पाहिल्यानंतर मोठा प्रश्न असा उभा राहतो की महाविकास आघाडीतील ज्या 4 खासदारांचा कार्यकाळ संपतोय त्यात फक्त एकालाच पुन्हा संधी देता येईल। आता आघाडी कोणाला संधी देते हे पाहणं सर्वाधिक चर्चेत असलं तरी आता भाजपच्या धक्कातंत्राची अर्थात भारतीय जनता पक्ष नेहमीच धक्का देणारी नावं समोर आणत असतो। एकदा संधी दिल्यानंतर त्याच व्यक्तीला पुन्हा राज्यसभेवर संधी देण्याची शक्यता भाजपकडून साधारणतः कमी असते। अपवाद म्हणून रामदास आठवले यांचं उदाहरण दिलं जातं, जे गेले अनेक वर्ष भाजपच्या पाठिंब्यामुळे राज्यसभेवर जात राहिलेत, कारण ते मंत्री देखील आहेत। त्यामुळे यंदाही त्यांना परत संधी दिली जाऊ शकते, कारण त्यांना वगळणं हे भाजपला महागात पडू शकतं, त्यामुळे त्यांना परत संधी दिली जाऊ शकते असं सांगितलं जाते। मात्र भागवत कराड हे वंजारी समाजाचे महत्त्वाचे नेते असले तरी त्यांना पुन्हा संधी मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जाते। त्यांच्याऐवजी वंजारा समाजातील दुसऱ्या एखाद्या नेत्याला संधी दिली जाऊ शकते, त्यासाठी प्रीतम मुंडे यांचंही नाव चर्चेत आहे। शिवाय काही ठिकाणी धैर्यशील पाटील यांना संधी दिली जाऊ शकते असं म्हणलं जाते, कारण ते पोटनिवडणुकीतून राज्यसभेवर आले होते। मात्र दुसरीकडे त्यांना जवळपास वगळलं जाईल अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता यामध्ये सगळ्यात चर्चेत असलेलं नाव ते म्हणजे विनोद तावडे। 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांचं तिकीट कापलं होतं। मात्र त्यानंतर ज्या राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी त्यांना देण्यात आली तिथं त्यांनी यश खेचून आणलं आणि तावडेंनी जोरदार कमबॅक केलं, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर संधी दिली जाऊ शकते। याशिवाय विनय सहस्त्रबुद्धे आणि सुनील देवधर यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे। तर शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्याही नावाची चर्चा रंगू लागली आहे। आणि यात अजून एक गोष्ट इथं चर्चेत आली ती म्हणजे राजकीय नेत्यांचं पुनर्वसन। ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलाय अशा नेत्यांचं पुनर्वसन राज्यसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। आणि यामध्ये नावं घेतली जात आहेत ती पुढील प्रमाणे आणि पहिलं नाव आहे ते म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर, जे माढा लोकसभा मतदारसंघातून 2024च्या निवडणुकीत पराभूत झाले। विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी चांगली कामगिरी भूषवली, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं 2029च्या तयारीसाठी।
तर सुजय विखे पाटील जे अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेत, मात्र त्यांचंही 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. सुजय विखे पाटील किंवा विखे पाटील हे घराणं राजकारणातील नेटवर्क आणि अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे भाजपसाठी हे सगळं महत्त्वाचं ठरू शकतं, म्हणून त्यांचा विचार केला जाऊ शकतो. शिवाय मराठा आरक्षण किंवा मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेला मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा फटका बसलेल्या नेत्यामध्ये रावसाहेब दानवे यांचं नाव चर्चेत आहे. तब्बल 25 वर्ष खासदार राहिलेल्या दानवेंना यंदा पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांना राज्यसभेची संधी मिळू शकते अशी शक्यता व्यक्त होतीये. तसेच विजया रहाटकर सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, यांनाही संधी दिली जाऊ शकते. त्या देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या मानल्या जातात. शिवाय भारती पवार ज्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून खासदार होत्या, त्यांनाही यावेळी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलाय, त्यांचंही नाव पुढे येते. तसेच विश्वास पाठक यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. आणि मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे प्रीतम मुंडे यांनाही संधी दिली जावी अशी मागणी होते. ही सगळी नावं चर्चेत आहेत. त्यात ही जागा आहेत या 6 जागांमधील 4 जागा भाजपला, 1 जागा अजित पवार गट आणि 1 जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणाची वर्णी लागणार, भाजप कोणकोणतं धक्कातंत्र आहे ते वापरणार, हे नामांकन अर्थात नावं समोर आल्यानंतरच समजेल, ज्याला आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पण या नावांपैकी कोणत्या नावाचा विचार जास्त करून भाजप करेल असं तुम्हाला वाटतं, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.